दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंमळनेर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चोपडा विभाग जिल्हा जळगाव पथकाची अवैध बनावट देशी विदेशी मद्य तयार करणाऱ्या व अवैध वाहतूक विरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत अंदाजे 3,17,035 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंमळनेर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चोपडा विभाग जिल्हा जळगाव पथकाची अवैध बनावट देशी विदेशी मद्य तयार करणाऱ्या व अवैध वाहतूक विरोधात धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त महोदय माननीय श्री राजेश देशमुख साहेब, संचालक व दक्षता माननीय श्री प्रसाद सुर्वे साहेब, तसेच विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग श्रीमती उषा वर्मा मॅडम व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव माननीय डॉक्टर श्री व्ही भूकण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्री जी.एस. मोरे राज्य उत्पादन शुल्क चोपडा अंमळनेर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चोपडा विभाग जिल्हा जळगाव यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमीनुसार दिनांक 12/2/2026 रोजी अवैधरित्या विदेशी मद्याचे वाहतूक करताना अंमळनेर जिल्हा जळगाव येथे आरोपी इसम भाऊलाल सुखदेव पारवे वय वर्ष 30 नवलनगर तालुका जिल्हा धुळे अवैध बनावट देशी विदेशी दारूची निर्मिती करणारा आरोपी इसम दिनेश प्रभाकर खंपायत वय 46 राहणार आर.के. नगर धुळे रोड अंमळनेर जिल्हा जळगाव सदर इसमाचे पीठ स्वतःच्या राहत्या घरी रात्री 21:10 वाजता छापा टाकून बनावट देशी विदेशी मद्याची निर्मिती करताना अटक करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। एकूण 3,17,035 रुपये अंदाजे मुद्देमाल रक्कम जप्त करण्यात आलेली आहे, अशी माहिती दुय्यम निरीक्षक श्री जी.एस. मोरे राज्य उत्पादन शुल्क चोपडा 2 यांनी दिली आहे। प्रतिनिधी अमोल बैसाणे। मी दुय्यम निरीक्षक जी.एस. मोरे राज्य उत्पादन शुल्क चोपडा 2 अंमळनेर दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी अंमळनेर शहरात अवैध बनावट मद्याचा देशी विदेशी दारू बनवण्याचा कारखाना आम्हाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता आम्ही कारवाई केली। आमच्यासोबत निरीक्षक ए.के.एस. मोमीन सर चोपडा दोन्ही विभागाने संयुक्त कारवाई करून 2 मोटरसायकल 2 आरोपी देशी विदेशी दारू मद्यकामी लागणारे साहित्य सर्व जप्त करून 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आणि पुढील तपास सुरू आहे। तसेच अंमळनेर धरणगाव परिसरात जर कोणी अवैध बनावट वाहतूक मद्यार्क निर्मित करीत असेल तर कार्यालय निरीक्षक चोपडा 2 अंमळनेर या कार्यालयाला कळविण्यात यावे आणि सदरील गुन्ह्याचा तपास आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत।